स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. घर बांधायचंय मग आता शहरात कशाला जायचं? कारवे येथील कृष्णानंद स्टील घेऊन आलाय शहरापेक्षाही स्वस्त होलसेल आणि रिटेल दर. आमच्याकडे JSW पत्रा, अपोलो पाईप, अल्ट्राटेक सिमेंट, कालिका सळी, वाळू, बीट आणि फॅब्रिकेशनचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळेल. पत्ता कृष्णानंद स्टील, विटा, तासगाव रोड, MSB शेजारी, कारवे. तुम्हाला काय वाटलं चालून देणार नाही? देवेंद्र फडणवीस हा शक्तीपीठ महामार्ग याची आम्हाला काही गरज नाही आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस हा तुमचा जरी ड्रीम प्रोजेक्ट असला तर तो गुंडाळून ठेवा, तो काय आम्ही चालून देणार नाही. गेली 2 वर्ष आम्ही तुम्हाला चालून दिलेलं नाही आणि पुढे सुद्धा चालून देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. तुम्हाला काय वाटलं मोदींनी आणि तुम्ही मिळून 1 लाख कोटी रुपयाचा बुलेट ट्रेन 2 लाख कोटी करून तसाच रेटून नेला? तसं शक्तीपीठ महामार्ग रेटता येईल, पण इथं सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागातले राजर्षी शाहू महाराजांच्या तालमीत तयार झालेले सगळे पैलवान आहेत. हे तुम्हाला जड जातील एवढंच सांगतो. त्यातून तुम्ही आमदाराचा दर 50 कोटी काढला, पण तुम्हाला असं वाटायला लागलंय की कदाचित 2029ला हा दर 100 कोटीच्या वर जाईल. त्यासाठी आता पैसा अजून कमी पडणार आहे. त्यामुळे किमान या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून या 13 जिल्ह्यातल्या जवळपास 25,000 एकर शेतकऱ्यांना एकर जमीन शेतकऱ्यांची बर्बाद करून किमान 55,000 कोटी रुपये काढल्याशिवाय आपली राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण होणार नाही. आणि म्हणून हे सगळे धंदे तुम्ही करताय. कदाचित तुम्हाला दिल्लीला जायचं असेल, तुम्हाला पंतप्रधान व्हायचं असेल, मी काय म्हणतो अगदी जागतिक पातळीवर जा, आमचं काय म्हणणं नाही, पण आमचं वाटोळं करून जायला लागला तर तुम्हाला नागपुरातच काढल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. आमचं वाटोळं करून जाताय. शक्तीपीठच्या विरोधात आम्ही कोल्हापूर हा रस्ता गेलेला आहे, ज्या रस्त्याची खऱ्या अर्थानं या राज्याला गरज नाही. या 12 जिल्ह्यांना खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशी वरचा मजला शेजारच्या घरात बांधायचा आणि त्याला जोडायचा, असा हा रेखांकन आता या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे 86,000 कोटीचं रेखांकन करताना तुम्ही निर्णय घेतला अशा पद्धतीनं जाईल. आता 1,05,000 कोटीवर हा रस्ता गेलेला आहे, ज्या रस्त्याची खऱ्या अर्थानं या राज्याला गरज नाही, या 12 जिल्ह्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी गरज नाही. आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला, आमचं सांगणं आहे सरकारला, संघर्ष तर आम्ही रस्त्यावरचा करत आलेलोच आहोत, पुढे देखील करणार आहोत. 2-2.5 वर्ष आम्ही संघर्ष केलेला आहे. पहिला मोर्चा शक्तीपीठच्या विरोधात आम्ही कोल्हापूरमध्ये काढला, 12 जिल्ह्यांचा पहिला मेळावा शक्तीपीठचा आम्ही केला. नंतर आझाद मैदानावर मुंबईला आम्ही अधिवेशन काळात मोर्चा केला. सगळे राज्यातले आमदार त्यावेळी सर्व पक्षीय भेटायला आले. मग नंतर हळूहळू आता 2024ची निवडणूक झाली, एक आमदार गळायला लागला आणि हळूहळू त्यातनं बाजू काढायला लागला, अशी अवस्था आता या ठिकाणी झाली. परंतु ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी सगळ्या पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिला. त्यावेळी तुम्हाला पटलं होतं की हा रस्ता गरजेचा नाही. मग आता काय गोळी दिली मुख्यमंत्र्यांनी की तुम्हाला आता रस्ता येऊ पाहिजे. आता मुख्यमंत्र्यांनी काय गोळी दिली तुम्हाला की आता हा रस्ता पाहिजे, ही भूमिका तुम्ही या ठिकाणी घेताय. माझं तर म्हणणं शेट्टी साहेब असं आहे की आता पुढच्या 18 दिवसामध्ये 22 तारखेला आमचं अधिवेशन होणार आहे. के पाटील तुम्ही येतात, गिरीश बोंडे आपले येत आहेत. उद्या पुढच्या 8 दिवसात
सगळ्या 12 जिल्ह्यातल्या शेट्टी साहेब आपल्या सगळ्या लोकांना सांगूया की सगळ्या आमदार खासदारांना जाऊन निवेदन द्या, त्यांची भूमिका या ठिकाणी जाहीर करा. तुम्ही एकच बाजू घ्या, शक्तीपीठच्या बाजूला आहात का विरोधात आहे हे जाहीर करा. हे सांगायची वेळ या ठिकाणी आलेला आहे. हे उघड उघड तुम्ही सांगण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही जर शक्तीपीठच्या बाजूला असाल तर तुम्ही जाहीरपणे सांगा की शक्तीपीठच्या बाजूने आम्ही आहोत. विरोधात असाल तर खांद्याला खांदा लावून आमच्याबरोबर या लढ्यामध्ये या. हे आव्हान मला महाराष्ट्रातल्या या 12 जिल्ह्यातल्या आमदार आणि खासदारांना या ठिकाणी करायचं आहे. दार बंद करून आत सांगू नका. आम्हाला विधिमंडळामध्ये जयंत पाटील साहेब आम्हाला लॉबीमध्ये पक्षाचे आमदार भेटतात त्यावेळी सांगतात बरोबर आहे तुमचं, तुम्ही विरोध करा. अरे मग विरोध करा, तुम्ही का गप्प बसतासा? गेली आमदारकी म्हणून समजा आणि शेतकऱ्याच्या बाजूला उभा करा. हिम्मत असेल तर या ठिकाणी बाजूला राहायची भूमिका या ठिकाणी स्वीकारा. आज संघर्ष चा मोर्चा झाल्यावर एखादा माणूस या ठिकाणी विचार करतो मोर्चा आज झालाय, शेजारी एखादं वारलं तर आम्ही शेजारी देखील टीव्ही कमी आवाजात लावतो, शेजारच्या घरात ऐकू जायला नको, घरामध्ये दुःखद घटना घडल्या. परंतु मुख्यमंत्री एवढे निष्ठुर आहेत की त्याच दिवशी अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं, मंत्रालय MSRDC रात्री 12 पर्यंत उघडी होती, 9 तारखेला अधिसूचना पुन्हा काढली. धाडस केवढा यांचं आहे बघा, धाडस केवढा आहे बघा. 9 तारखेला मोर्चा झाला आणि रात्री 12 वाजता ही अधिसूचना पुन्हा 15ची अधिसूचना काढायची हिंमत या मंडळींनी केली. हे धाडस कशाच्या जीवावर यांचं आहे? कशाच्या मस्तीवर हे धाडस करतायत? हे सत्तेच्या मस्तीवर या ठिकाणी करतायत. परंतु मला सरकारला सांगायचं आहे, ज्या लोकांनी तुम्हाला मतं दिलेली आहेत त्यांच्या एका मताची ताकद आहे. शेतकऱ्याला या ठिकाणी अडवाल तर हे सरकार अडवं झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. हा इशारा आमचा निश्चितपणे या ठिकाणी असणार. ओळीनं सगळ्या आमदारांनी हे जे शेतकऱ्यांच्यावरचं अरिष्ट आहे ते दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण सत्तेत आहे, साहेबांना कसं वाटेल, साहेबाला आवडेल का, अशा गैरसमजात राहू नका. साहेब नागपूरला राहतील, तुमची आणि आमची सगळ्यांचीच भेट व्हायची. साहेबांना काय, साहेबांना मग माझा प्रश्न आहे की वर्ध्याच्या पलीकडं रामटेक नावाचं एक नागपूर जिल्ह्यात शक्ती देवस्थान आहे, मग नागपूर जिल्ह्यात का नाही नेत? रामटेक हे प्रसिद्ध, देशात प्रसिद्ध असणारं रामाचं केंद्र आहे, तिथं आम्हाला जाऊसं वाटतंय. जरा वर्ध्यापासून पलीकडं रामटेकला जाऊ दे रस्ता. रामटेक पासून भंडारा गोंदियाला जरा आणखी 2-4 देवस्थान आहेत आम्हाला माहिती आहे, तिकडे जाऊ दे रस्ता. आणि म्हणून याचा उद्देश काय रस्त्याचा हे जनतेला कळेना झाले. आताचा जो लाईन आहे की नाही, ती पंढरपूर हे देशातल्या आणि दक्षिण भारतातल्या भाविकांचं केंद्र. आषाढी एकादशीला किती गर्दी जाते, सगळे मार्ग फुटलेले असतात. त्या पंढरपूर पासून आता लांब रस्ता नेलेला आहे, 25 किलोमीटर लांब नेलाय रस्ता. अरे शक्तीपीठ जोडताय तर पंढरपूर का नाही जोडत? पंढरपूरला तुमचा रस्ताच जात नाही. सगळ्यात मोठं शक्तीचं शक्तीपीठ पंढरपूर आहे, तिथं रस्ता तुमचा जाईना झालाय. मग हा शक्तीपीठ आहे का शेतकऱ्यांचा शक्ती काढून घेण्याचा शक्तीहीन मार्ग आहे? हा एक महाराष्ट्रातल्या जनतेने विचार केला पाहिजे. रस्ते करायला आमचा विरोध नाही. सांगलीमध्ये वेदांत बनगर या 13-14 वर्षाचा लहान लेकराचा जो निर्घृण हत्या झाली, या अनुषंगानं आणि जिल्ह्यामधल्या एकंदरीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना कुठंतरी आता चाप बसणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्व तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व ठिकाणचे फाळकूट दादा हे जेरबंद झाले पाहिजेत. हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मागणी किंवा चर्चा मी पोलीस अधीक्षक आदरणीय तुषार दोशीजी यांच्या समोर केलं. एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की
सगळे पोलीस स्टेशन जे आमचे आहेत प्रत्येक तालुक्याला यांच्याकडं गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची यादी आहे आणि त्यानुसार कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. सामान्य माणसाला शांततेनं आणि सुसह्य जगता आलं पाहिजे. भले चुकीची एखादी गोष्ट एखादा लोकप्रतिनिधी सांगत असेल तर ती सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी ऐकता अजिबात कामा नाही आहे. अशा पद्धतीच्या सूचना सगळ्या पोलीस स्टेशनला आपण द्याव्या. त्या दबावाखाली काम करू नका. जनतेला सुरक्षित काम करता येईल, सुरक्षितपणानं जीवन जगता येईल अशा पद्धतीनं काम जिल्ह्यामध्ये व्हावं ही अपेक्षा जनतेची आपल्याकडून आहे. आणि मला निश्चित खात्री आहे एक कर्तबगार पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दुसेजी या जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखतील. दुसऱ्या बाजूला ज्या PINला कोळेकरांना त्यांचं ट्रान्सफर केलं त्यांनी जर कामामध्ये हलगर्जी केला असेल तर त्याचा योग्य तपास करून आणि त्या तपासामध्ये त्यांचा जर हलगर्जीपणा आढळून आला तर त्यांनाही निलंबित करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी मी त्यांच्यासमोर ठेवली. बदलीवर समाधानी नाही तुम्ही? बदलीवर समाधानी नाही तुम्ही? मी एकदा तुम्ही खात्याअंतर्गत त्यांनी चौकशी करावी त्यांची आणि लोकांचेही जबाब घ्यावेत. तर लोक सकाळपासून तिथं बसले असतील, तिथं गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक त्यांना धमकी देत असतील, नाव घेत असतील आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर निश्चितपणानं त्यांची मग निलंबनच झालं पाहिजे. ही मागणीवर आम्ही ठाम आहोत आणि ही मागणी आम्ही CM साहेबांच्या कानावरती सुद्धा घालणार. कारण पोलीसच दादा असू शकतो, कुठला गुंड दादा बनून सामान्य जनतेला वेठीला धरू शकत नाही. पोलिसांचीच खऱ्या अर्थाने दहशत ही या दादांच्यावरती असली पाहिजे. गुंडांना पोलिसांची दहशत वाटली पाहिजे आणि सामान्य माणसाला पोलिसांचा आधार वाटला पाहिजे. अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये कामकाज व्हावं ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त केली. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.